महासागर न्यूज। पेन तालुक्यातील खुशबू ठाकरे या आदिवासी मुलीचा 1.5 वर्षापूर्वी चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाला होता। या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने खुशबू ठाकरे यांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं। संतोष ठाकूर आंदोलकाच्या म्हणण्यानुसार रायगड जिल्ह्यात आदिवासींवरती होणाऱ्या अन्यायाचं प्रमाण वाढत आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे खुशबूचा मृत्यू झालाय। निमलीजन्सी कमिटीचा अहवाल असूनही गुन्हा दाखल केला जात नव्हता। प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने या प्रकरणी FIR दाखल केल्याची प्रत आंदोलकांना दिली, त्यामुळे तात्पुरतं उपोषण मागे घेण्यात आलं आहे। मात्र आंदोलकांनी स्पष्ट केले की फक्त FIR दाखल करून जबाबदारी संपत नाही। कुसुम योजनेचे नियोजन करणाऱ्याला, त्या खुशबूला औषध देणाऱ्या आणि आदिवासी विकास प्रकल्पात तिला ठेवणाऱ्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह या लढ्यात पुढाकार घेतला आहे। तांबडी गावातील लोक साक्षीदार होण्यास तयार असल्याचंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आंदोलकांनी हा प्रश्न फक्त मुलीपुरता नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा असल्याचं सांगत सखोल चौकशी आणि दोषींवरती कारवाईची मागणी कायम ठेवली आहे। महासागर न्यूज करिता समीर घायतळे, पेन। यामध्ये आज खुशबू ठाकरे प्रकरणी FIR दाखल झालेला आहे आणि 30 तारखेच्या सत्याग्रह आंदोलनामध्ये आम्ही तशी मागणी केली होती, जोपर्यंत FIR मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। तर ती FIRची प्रत आम्हाला पोलिसांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या प्रकरणी फक्त एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणाला FIR दाखल होण्याला जो उशीर झाला याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पण आहे। त्यांना 1 वर्ष का लागला निग्लिजन्सी कमिटीचा अहवाल देण्यासाठी? 2 वेळा त्यांनी अहवाल दिला, तो दिशाभूल करणारा होता। का दिशाभूल करत होते ते? गृह विभागाची गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनच। तरी यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील, सर्क्युलर काढणारे अधिकारी असतील, THO असतील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या मृत्यू प्रकरणी कोणताही पाठपुरावा घेतला नाही, केला नाही, तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत। तर या सगळ्यांचा सुद्धा या FIRच्या निमित्ताने तपास व्हावा आणि दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची यापुढची मागणी। रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेन प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो। आणि त्यानंतर आत्ता FIR दाखल केल्याची FIRची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता FIR देऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाही आहे आम्हाला, तर FIR मध्ये कुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे। कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, त्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टर पर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या FIRच्या निमित्ताने। कारण नुसती FIR केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाही आहे। त्यामुळे आमची ही मागणी आहे की FIR केलीत, आता ह्या सगळ्यांचा तपास करा। आणि आमची ही मागणी आहे, मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, ज्या पंचायत राज संघटनांच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था त्याचे कार्यकर्ते, आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। तांबडीतील लोक ह्या प्रकरणामध्ये आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। पोलिसांनी ते आम्हाला साक्षीदार करायचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका मुलीपुरता नाही, तर तो ह्या आदिवासी समाजापुरता आहे। महासागर न्यूज।